नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही लय खुश आहे, कारण की आज आहे अथंगचा रिझल्ट. त्याच्या अकॅडमिक इयरचा पहिलाच हा रिझल्ट आहे, मग आम्ही खूप एक्साइटेड आहे. आणि आता आम्ही बघणार आहे अथंगने या वर्षात काय पराक्रम केलाय, हे रिझल्ट कसा असतो, काय असतो, कारण शाळा थोडीशी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसं वाटतंय तुला? छान वाटते, पण बघू तिथे गेल्यानंतर ना. फायनली आम्ही आता स्कूलमध्ये आलोय अथंगच्या, आणि 10 वाजून 10 मिनिटांनी आम्हाला टाइम दिला होता अथंगसाठी. प्रत्येक विद्यार्थ्याला 10 10 मिनिटाचा टाइम आहे. तर आता आम्ही आलोय शाळेत. गाडी आता इथे पार्क केली आहे मी. हे अथंगचे स्कूल आहे, आणि मला वाटतंय की पूर्व आतमध्ये गेली आहे. आतमध्ये गेलेत का? बरोबर. ते ऑलरेडी तिथे जाऊन पोहोचले. आता बघूया रिझल्ट. फायनली अथंगचा रिझल्ट लागलेला आहे, आणि A1 ग्रेड सगळ्या सब्जेक्ट मध्ये मिळाला. त्यामुळे आम्ही खूप खूप खुश आहे. आणि हा आम्हाला किट त्यांनी दिलाय, म्हणजे अथंगनी वर्षभर काय काय केले ना, ते सगळे या किट मध्ये दिलेलं आहे. आणि आता आपण अथंगाला विचारूयात. अथंग, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. थँक्यू बाबू, तू खूप छान केलं. हा, मॅडम मिस करतात, रडत होत्या ना टीचर आपल्या? का बरं? हा, तुझ्यासाठी का? अथंगच्या टीचर आता खूप इमोशनल झाल्या होत्या, कारण अथंगला ते आता नाही येत नेक्स्ट इयर मध्ये, त्यामुळं. आणि अथंगची मम्मा पण खूप हॅप्पी आहे. आम्ही सगळेजण खूप हॅप्पी आहेत आता अथंगसाठी. आणि आता आम्ही अथंग पेढे घेणार आहेत. तर आम्ही आता पेढे घ्यायला थांबलोय. अथंगसाठी आता आम्ही पेढे वाटणार आहे सगळ्यांना. आम्ही आज पेढे ठेवायला आलोय स्वामींच्या मंदिरामध्ये अथंगसाठी. हे आहेत आमचे इंदापूरचे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे, जे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. आणि आता मी तर पेढे ठेवले स्वामींना, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच आम्ही सगळी नवीन सुरुवात करतो, आणि एंड झाला तर थँक्यू म्हणायला पण आम्ही इथंच येतो. आम्ही आता रिझल्ट आल्यानंतर आठवण म्हणून एक छोटस फोटोशूट केले. ते तुम्हाला इकडे तिकडे असे फोटो दिसत असतील. खूप छान झालंय, जबरदस्त. तर फायनली आम्ही आता स्कूल मधून घरी आलोय, आणि आम्हाला हे 2 बॉक्स मिळालेत अथंगच्या स्कूल कडून. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की अथंगच्या स्कूलमध्ये म्हणजे तिथे एज्युकेशन पेक्षा जास्त क्रिएटिव्ह गोष्टींकडे जास्त फोकस दिला जातो. आणि किट बेस्ड लर्निंग हा त्यांचा बेस आहे, मेन बेस आहे. आता 2 मिनिटं शांत बसतो. तर किट बेस्ड लर्निंग हा त्यांचा मेन उद्देश आहे, म्हणजे किट वरूनच मुलांनी शिकले पाहिजे. तर हे किट आहे, हे आम्हाला त्यांनी शाळा भरायच्या पहिल्या दिवशी दाखवले होते, आणि आता शाळेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आमच्याकडे दिल्या. त्यामध्ये अथंगने आता काय काय केले बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा हे किट आहे आर्ट अँड क्राफ्टचं. तर त्यावर त्यांनी नाव पण दिले, अथंग सूर्यवंशी. त्यानंतर आहे क्ले एक्सप्लोर्स नावाचं हे किट आहे. तर त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या काही गोष्टीत, आणि बॉक्स खूप जड लागलाय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा रिझल्ट बघूयात. तर रिझल्ट खूप छान आलाय, आणि तुम्ही बघू शकता सगळ्यामध्ये A1 ग्रेड मिळालेले आहेत. काही ठिकाणी A2 आहे, पण सगळीकडे बऱ्यापैकी A1 आहे. आणि बरं, हा दाखव, अथंग दाखव तुम्हाला. हा, हे बघा, आत्ताच आम्ही स्कूल मधून घरी आलोय. ही रिझल्ट ना स्कूलला भेटले. तर आता पर्सेंटेज किती पडल्यात बघू. तर A1 म्हणजे 91 to 100च्या मध्ये त्याला मार्क्स आहेत. तर इथं त्यांनी दिलेले आहे 92% त्याला मिळालेले आहेत ह्या वर्षी. खूप छान वाटतंय रिझल्ट बघून. आणि एकदम छोटा आहे, आणि त्यांच्या स्कूल मधल्या सगळ्या बॅचचा त्यावरती फोटो आहे, आणि टीचरचा सुद्धा फोटो आहे, आणि तर त्याचा सेपरेटली फोटो त्यांनी ऍड करून दिलेला आहे. आणि त्याच्या स्कूलचं नाव आहे शहा ग्लोबल स्कूल इंदापूर. तर आता बघूयात आपण. आर्ट अँड क्राफ्टचा हा बॉक्स आहे, तर ह्यामध्ये काय काय ते आपण आता चेक करूयात. तर ह्यामध्ये बघूयात, एक प्ले दिलेला आहे, बघू शकता. त्याने त्यावेळेस तिथं काय काय केलेल्या गोष्टी, त्यामुळे राहिलेल्या ह्या गोष्टी ह्यामध्ये पॅक करून दिल्या. हा, आणि कलर पेटी. काय आहे? कलर पेटी. कलर पेटी, ठीक आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा त्याला तिथे खेळायला जो क्ले देत होते तो त्यांनी यात दिलेला आहे. हा, कसं वाटतंय तुला? आवडतो क्ले? हा, खेळ. त्यानंतर ही छोटी कैची आहे, म्हणजे कात्री आहे, आणि काही स्टिक्स आहेत, गोळा आहे हा, म्हणजे ब्रश, आणि काही कांड्या दिलेल्या आहेत. आणि हा केच पेन आपण म्हणतो, त्याचा हा पॅकेट दिलाय.
आणि बरंच काही काही दिलंय. आणि मे बी मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी आता या सुट्टीमध्ये करून घेण्यासाठी दिल्यात, कारण की ह्या गोष्टींना अजून टचही केलेलं नाहीये. आता जसं ते अभ्यास देतील त्यानुसार ते आपल्याला करायचंय. आणि ते आता हे ठेवूयात आपण. तर आता त्यानंतर आता दुसरा बॉक्स बघूयात की त्यांनी काय दिले. अर्ली एक्सप्लोर नावाचा हा बॉक्स आहे. यामध्ये बघूयात आपण. तर त्याला हे बऱ्यापैकी अशा गोष्टी आहेत त्यामध्ये की ह्यावरून चित्रांवरूनच मुलं शिकतात. आणि मी बघितलं तो क्ले जो आहे ते ह्यामध्ये त्यांना बसवायला लावतात. म्हणजे त्यामुळे त्यांना अजून एज्युकेशनची ग्रास्पिंग पॉवर जे म्हणतो आपण लेटरची वगैरे ते त्यांना खूप इझिली होते. तर आपण हे आहे. अजून त्यानंतर हे पण एक्सपेरिमेंट सायन्सचं काहीतरी एक्सपेरिमेंटचं दिलेलं आहे. मला पण काही समजलं नाही, कारण की आतमध्ये बरेच पेपर्स आहेत त्यामध्ये. आणि हे नंबर साठी दिलेलं आहे त्यांनी. नंबर आणि मागे कलर्स आहेत ते आपण इथं असं फिरून बघू शकतो. हा कुठला नंबर आहे आता विचारूयात आपण. आता हा कुठला नंबर आहे? टू. हा. आणि हा किती आहे? 4. 4. आता 6 कुठे दाखव बरं तू. 6. हा. आता नाही शिकलाय. आणि आता यातले कलर पण सांगते. आता बघूयात. हा कुठला कलर आहे? रेड. हा कुठला आहे? ब्लॅक. हा कुठला आहे? व्हाईट. हा कुठला आहे? येलो. हा कुठला आहे? पर्पल. ब्ल्यू. ब्लू. हा कुठला आहे? पर्पल. आणि हा कुठला आहे? ग्रीन. ग्रीन. आता मला सगळे कलर येत आहेत त्यातले. त्यानंतर हे असं काहीतरी दिलेलं आहे. मला पण एक्झॅक्ट माहित नाही काय. म्हणजे आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं बघायला सुद्धा आपल्याला. की पण काहीतरी दिलंय त्यांनी. हे काय आहे आता? कलर. कलर. हे असं कसं म्हणजे उघडायचं कुठून आहे? हा, हे काय आहे? तेल खवडू येते एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेत. म्हणजे मुलांना वर्षभर काहीच आणायची गरज नाहीये. वाव, खूप छान आहे. आता म्हणतो तसेच कलर आहे. मीही कधी बघितले नव्हते असे कलर ह्या शेप मध्ये. आणि त्यानंतर आता हे खाली ठेवूयात आपण थोडस. खूप गरम होते, उन्हाळा वाढायला लागलाय. आणि ह्यामध्ये काही पझल्स आहेत छोटे छोटे. आणि ते ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांनी तिथे युज केलेले दिसत आहेत. त्यानंतर हे पण पझल आहेत, हे पण पझल आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता त्यातलं दाखवू काय मला हे समजत नाहीये की काय नक्की दाखवू मी नक्की ह्यातलं, नाही का. खूप छान आहेत किट आहेत. आणि हे छोटे छोटे पण आहेत कलरचे क्यूब्स वगैरे. आणि अशा प्रकारे त्याचं हे शिक्षण वर्ष अशा प्रकारे गेलं, ज्यामध्ये किट बेस्ड लर्निंग असं म्हणतात ह्याला. आणि खूप छान आहे. किट वरती शिकवलं जातं मुलांना, की म्हणजे त्यांना समजायला सोपं जातं की बाबा हे दिसतंय पण, नाही का, की 1 2 3 4 कलर्स मुळे जास्त अजून अट्रॅक्शन वाढतं. आणि ह्यामध्ये अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत छोट्या 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 छोट्या. आणि हे कलरचे असे क्यूब आहेत. हे कुठला कलर आहे आता? ग्रीन. खूप छान आहे. आणि हा हा काय ट्रायंगल आहे का काय आहे हा? एक. आणि ह्याच्या मागं काय आहे इथं? पिझ्झा. असं खूप छान छान आहे यामध्ये गोष्टी. आणि आता इथे अजून एक कलर आहे. हा कुठला कलर आहे? ग्रीन. आणि त्याच्या पाठीमागं काय आहे? मोबाईल आहे त्याच्या पाठीमागं. खूप छान त्यांनी हे तयार केले. खूप अभ्यास करून त्यांनी हे किट डिझाईन केले. आणि शाळेच्या बाबतीत रेटिंग म्हणलं तर खूप छान आहे. आताची खूप प्रोग्रेस झाली ह्या सगळ्या गोष्टींमुळे. बुक्स वरती जास्त फोकस नाहीये स्कूलमध्ये. या सगळ्या गोष्टींमधूनच त्याला ते एज्युकेशन शिकवलं जातंय. किट्स वरून सगळ्या बेसिकली. खूप छान वाटतंय. आणि अथांगाची प्रोग्रेस सुद्धा खूप छान झाली आहे. अथांग आता खूप हुशार झालाय. मॅडम सुद्धा आज म्हणत होत्या अथांग खूप हुशार आहे स्कूलमध्ये. जसं म्हणजे पहिला होता अथांग, म्हणजे असं मी त्याला टाकलं होतं शाळेत त्यापेक्षा ही खूप छान आहे त्याची प्रोग्रेस आहे. आणि फर्स्ट टू शेवटपर्यंत कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर मी 10 out of 9 देईन अथांगच्या प्रोग्रेस बद्दल. इतकी छान शाळा आहे त्याची ही. आणि पहिल्यांदाच आम्ही त्याला शाळेत टाकलं होतं कुठल्या तरी. आणि टीचरने सुद्धा खूप, त्याचे जे पाटील टीचर आहेत त्यांनी सुद्धा खूप त्याला सांभाळून घेतलं. आणि एक विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर त्यात त्याने खूप रडत होत्या अथंगसाठी, की आता उद्यापासून त्याला दुसऱ्या टीचर आहेत त्या खूप मिस करतील अथंगला. तू मिस करणार टीचरला? कसं मिस करणार? हा, मिस यू पाटील टीचर म्हणून. हा. तर या व्हिडिओ मध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर अथंगचे अजून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर
प्लीज आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि काय चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. गुड बाय. बाय कर सगळ्यांना.